हिंदू म्हणून विचार करा तरच राज्य आणि देश उभा राहील. माध्यम विश्लेषक सुशील कुलकर्णी यांचे परखड विवेचन. महाराष्ट्राला जातीपातीत नासवण्याचे काम सुरू आहे तेव्हा तुम्ही कोणत्याही जातीचे असा, पण जोपर्यंत तुम्ही हिंदू म्हणून विचार करणार नाहीत, हिंदू म्हणूनच मतदान करणार नाही, तोपर्यंत या राज्याला या देशाला उभे करू शकणार नाही, असे परखड मत माध्यम विश्लेषक सुशील कुलकर्णी यांनी व्यक्त केले. तसेच ज्यांना यांची जाणीव होईल त्यांनी किमान एका कुटुंबाला याची जाणीव करून देण्यासाठी मी अधिक एक ही मोहीम राबवण्याचे आवाहनही त्यांनी केले. ठाण्यातील सरस्वती शाळेच्या पटांगणात सुरू असलेल्या 38व्या रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत महाराष्ट्रातील सध्या राजकीय परिस्थिती या विषयावरील व्याख्यानात कुलकर्णी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सत्राचे अध्यक्ष मकरंद मुळे, विजय जोशी आणि व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर उपस्थित होते. बोलायला लागले ना प्रभू रामचंद्रावरती, त्यांची जुनीच वाक्य मला आठवतात. हो रामराव, सीतामाईला तुम्ही करायला लावलं, आमचं नव्हतं का? तुमच्या लफड्यावर कोणी शंका घेतली नाही का, असं त्या आधी विचारत होत्या. आणि आता प्रभू रामचंद्र म्हणजे हा सत्याचा अवतार त्यांना वाटू लागला. रामराया काय रे, काय ही काय बदल आहे? हा बदल कुठून झाला असेल, कसा झाला असेल? आदरणीय छगन भुजबळ आता फुलावर बोलनात, पूजेवर बोलनात, देवावर बोलनात, कशावर बोलनात? काय नाही, हा मस्त चाललाय, इतकं छान चाललंय ना. मग एवढ्या सगळ्यांच्या वृत्तीतला बदल ज्या काठीला लावलेल्या गाजरामुळे झाला आहे, त्या गाजरावर आपण शंका का घ्यायची? चलने दो ना, क्या फरक पड रहा है? महाराष्ट्राच्या विचारधारेत सत्ता एवढा बदल करू शकत असेल तर आपण यावर शंका घेऊन आपल्याच मनाची चलबिचल का करून घेतोय, हा माझ्या मनाला पडलेला प्रश्न आहे.